पहिला जाऊन स्वतःचा डीएनए टेस्ट करून बघा. आमची जेवढी महिला आहेत ना सगळे येऊन तुमचे कपडे फाडून आम्ही तुम्हाला मारणार. स्वतःच्या आई बापाचा बघा पहिला. मंगलसूत्र चोरी करने का एफआईआर है, 70 एकड़ जमीन हड़पने का काम किया है। ये जो पडालकर गोपी चंद जो है इनका नाम लेना भी मेरे को गवारा नहीं है, क्योंकि इनकी शख्सियत ऐसी है जिनका नाम लेने से भी हमारी बेइज्जती हो जाएगी. जो दूसरों के जो माँ बाप दुनिया में नहीं है उनके माँ बाप के ऊपर सवाल खड़े कर रहे हैं उनकी पैदाइश पे. तुम्हाला हे बोलते तुम्ही पहिला जाऊन स्वतःचा डीएनए टेस्ट करून बघा. तुमची स्वतःची लायकी काय ते बघा. दुसऱ्यांवर टीका करायचंय तुम्हाला. हा, चोरी करून करून कमी पडलेलं का? आता टीका करायचंय तुम्हाला. दुसऱ्यांवर टीका करायची हे सोडून द्या. आणि जे तुम्ही करतायत ना हे नका करू, नाहीतर आमची जेवढी महिला आहेत ना सगळे येऊन तुमचे कपडे फाडून आम्ही तुम्हाला मारणार. आणि आमच्या दादाबद्दल आज तुम्ही बोललाय, पुढच्या टायमाला जर आमच्या पक्षाचे कुठल्याही नेता बद्दल तुम्ही काहीच बोललं तर तुमचा विरोध करायला आम्ही तुमच्या जागेवर येऊन तुम्हाला मारून जाणार. तुमची जे लायकी आहे त्या लायकीमध्ये राहायचं आणि त्या दायरा तोडायचं नाही. स्वतःच्या आई बापाचा बघा पहिला. हा, दुसऱ्याच्या आईवर जातायत तुम्ही, त्याचा डीएनए बघायचा तुम्हाला. पहिला स्वतःचा जाऊन बघा, माहित पडेल. तुम्ही माणसा पण रक्त नाही तुमच्याकडे, माणसाचं रक्त आहे तुमच्यात. जर माणसाचं असलं असतं ना तर हे बोललं नसतं तुम्ही. एक कुत्रा असतो ना तर कुत्र्याला पण लाज वाटत असेल तुम्ही जे बोललंय. कोणाच्या आई वडील बद्दल बोलायचं तुमच्या सारख्या लोकांना आहे ना हे सत्तामध्ये राहायचा काय हक नाही. तुमच्यासारख्या लोकांना आहे ना रस्त्याच्या भिकारी आहेत ना त्यांच्यासोबत बसायची लायकी आहे, समजलं. आणि हे ऐकून घ्या, परत आमच्या पक्षाच्या कुठल्याही नेत्याबद्दल तुम्ही जर बोललं तर तुमचा असा विरोध आम्ही करणार ना ते तुम्ही तुमच्या स्वप्नात पाहिला नसेल. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि आदर दिल्यावर आदर भेटतं. तुम्ही लोकांचा डीएनए टेस्ट करणार आहे, पहिला स्वतःचा करा, माहित पडेल खरं काय आणि खोटं काय. आरोपी के क्या कहेंगे? चप्पल चोर, जमीन चोर, महिला अपमान, क्या क्या आपने नारे लगाए? ये गोपीचंद पडलकर जो गांव में रहता है ना, वहाँ की 17 एकड़ जमीन मंदिर की वो भी हड़पने का काम किया उसने. दूसरी जगह 70 एकड़ जमीन हड़पने का काम किया है. मंगलसूत्र चोरी करने का एफआईआर है. ऐसा आदमी आकर हमारे नेता श्री जयंत दादा पाटिल, वो भी हमारे वरिष्ठ नेता जो इतने शांत स्वभाव के हैं, उनके ऊपर टीका टिप्पणी किया. मैं आपके माध्यम से ये वार्निंग देना चाहता हूं. और मैं ये नहीं बोलूंगा कि उसका डीएनए चेक करो, क्योंकि हमारे अंदर ये संस्कार नहीं है. लेकिन मैं वार्निंग देना चाहता हूं, जल्दी से जल्दी फडणवीस सरकार को वो माफी मांग ले, नहीं तो जिधर भी मिलेगा उसके कपड़े फाड़ के चप्पल से मारेंगे. अभी तो पुतले पे मारे हैं, उसको चप्पल से मारेंगे. तरीके से जयंत पाटिल के ऊपर निचले स्तर पर जाकर के टीका टिप्पणी भाजपा के आमदार करते हैं और भाजपा के अक्सर 2-3 लोग इस तरीके के टिप्पणियों के लिए मशहूर है. सर ऐसा है, ये भाजपा सरकार ने जानबूझकर विरोधी पक्ष के नेता है या विरोधी कुछ भी कोई भी किसी भी, अभी कल ही हमारा नासिक में बहुत बड़ा किसानों का मोर्चा निकला, इसका ध्यान भटकाने के लिए ऐसे लोगों को छोड़ते हैं. उसमें से 2-3 लोग हैं. एक है कोकण का राजा जो खुद अपने आप को राजा बोलता है. वो मराठा समाज का जो आंदोलन हुआ उसमें वो आगे सबसे कूदने के लिए था, जो कि लोगों का ध्यान भटकाने के लिए था. अभी वो ध्यान हट गया. वो मराठा मोर्चा का प्रोग्राम अभी खत्म हुआ. जो नासिक में हमारा सबसे बड़ा किसानों के लिए मोर्चा निकला, उसकी तरफ से ध्यान हटाने के लिए जानबूझकर फडणवीस सरकार ने ये सब्जेक्ट चेंज करने के लिए गोपीचंद पडलकर को ये कहने के लिए कहा है, ऐसा हमारा आरोप है. जानबूझकर इसलिए नीच भाषा का उन्होंने यूज किया है. हमारे नेता जो इस दुनिया में नहीं है उन लोगों के ऊपर वो गलीच आरोप किया है उन्होंने. इस बात का हम निषेध करते हैं. इसके साथ ही भारतीय भाजपा सरकार और फडणवीस सरकार का भी हम निषेध करते हैं. ये पडलकर ने नहीं किया है, ये पडलकर से करवाया गया है, ये सरकार की तरफ से करवाया गया है. क्योंकि जो असली मुद्दे हैं जो राज्य में चल रहे हैं, जो राज्य में ओला दुष्काल हुआ है, जो बारिश हुआ है, बारिश की वजह से जो फसलें का नुकसान हुआ है, किसानों का नुकसान हुआ है, जिसके लिए एनसीपी ने जो बड़ा मोर्चा निकाला था, उससे ध्यान भटकाने के लिए ये जानबूझकर उन्होंने ये पडलकर को छोड़कर इस ऐसे परिस्थिति महाराष्ट्र राज्य में उत्पन्न की है.
और इसका हम जाहीर निषेध करते हैं. केलंय गोपीचंद पडाळकर अजितदादा पाटील बद्दलचे ते वाईट त्यांनी टीका केलेली आहे ती करायला नको होती आणि BJP सरकारचे याच्या आधी असे टीकास्त्र उचलण्यात आले होते मराठी माणसावर खास करून महाराष्ट्रावरती जेव्हा जेव्हा महागाई वाढली त्यांनी जातीभेद केलेला आहे दोन धर्मामध्ये मुस्लिम आणि हिंदूमध्ये त्यांनी भाषांतर केलेले आहे भांडणं लावलेली आहे कधी धर्माविषयी तर कधी थोर पुरुषांविषयी वाईट वक्तव्य करून भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे फडणवीस सरकारने थांबवलेलं पाहिजे कारण देवेंद्र फडणवीस हा नागपूरचा आहे मी पण नागपूरचीच आहे तर त्यांनी असं नाही का करायला नव्हतं होतं यांनी सर्व आमदारांना खासदारांना सूट दिलेली आहे कारण ते पक्षामध्ये आहे त्यांच्या आमदार खासदारांना त्यांनी अशी सूट दिलेली आहे की तुम्ही करा या पक्षाविषयी करा त्या पक्षाविषयी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इतके कमजोर नाहीये आज महिला उतरल्या उद्या त्यांच्या घरी जाऊन त्यांना फाडायला पण कमी करणार नाही कारण त्यांनी दुसऱ्यांची DNA करण्यापेक्षा आहे ना स्वतःची DNA करायला पाहिजे तुम्ही जर DNA करायला सांगता दुसऱ्याला तर तुम्हाला मंगळसूत्राचा आरोप का लावला तुम्ही जर दुसऱ्या आईवडिलांच्या विरोधात बोलता तर तुम्हाला बोलायचा अधिकार काय आहे कोणी दिला कायदा हे सत्ताधारी पक्ष आपल्या हातात घ्यायला का बघतात नको आहे घ्यायला आणि यांच्या घरी काही आई बहीण नाही आहे दुसऱ्यांच्या आईवरती प्रश्न विचारायला पहिले स्वतःकडे बघा नंतर दुसऱ्याकडे बघा जर याच्या पुढे वाईट बोलण्यात आलं तर राष्ट्रवादी पक्षाकडून भरपूर निषेध केला जातो कल हमारे नेता जयंत पाटिल साहब पे कल जो उन्होंने बात कही है वो बात की मैं निंदा करता हूँ एक MLA हो कि भी शासन का सत्ताधारी पार्टी का MLA हो कि भी इसी तरह की बात उन्होंने करना नहीं चाहिए अगर ऐसी बात आप करने लगे तो महाराष्ट्र में NCP के कार्यकर्ता चुप बैठने वाले नहीं है अगर उसको कहीं दिखाई दिया और इसके बाद में अगर वो कहीं आवाज उसकी बाहर आई तो लोग उसके कपड़े फाड़ेंगे याद रखो